आपण सामना बघतोय हिया 11 वर्सेस सचिन साळुंके प्रतिष्ठान। हिया 11 संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय व क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे सचिन साळुंके प्रतिष्ठान। आपण बहुतेक जबरदस्त असा हादरा बसतोय हिया 11 संघाला, ज्याच्यावर फलंदाजीची भिस्त होती असा विराज मात्र गोल्डन डकची शिकार होऊन परततोय। खऱ्या अर्थानं निराशेने तंबूच्या आश्रयाला येताना, कारण या फलंदाजामध्ये ती गुणवत्ता आहे, ते फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु दुर्दैवाने पुन्हा तो गोल्डन डकची शिकार होऊन परततोय। आता बघूया कशा पद्धतीने फलंदाजी साकारतोय हिया 11 संघ, कारण हिया 11 संघाकडे देखील चांगले बॅट्समन आहेत। जो आता क्रीजवर अजूनही तैनात आहे असा फलंदाज, असा अष्टपैलू खेळाडू, ज्याच्यावर लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वाधिक बोली लावली होती असा निकेश अजून मैदानावर तैनात आहे। सचिन साळुंके प्रतिष्ठान संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय ते जयेश। आंबेवाडी संघाचा हा खेळाडू आता मात्र सचिन साळुंके प्रतिष्ठान संघासाठी आपली कर्तव्यनिष्ठा, आपली गोलंदाजाची चमक, आपली गोलंदाजीची चुणूक दाखवताना 14 ते 15 पावलांचा प्रायटम वर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय। समोर फलंदाज आहे तो कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका बघूया, इथे धावचीत होऊ शकतोय का? नक्की तिथे धावचीत करण्याची संधी होती, संधी मात्र हुकते, एक धाव मिळते ती या 11 संघाला। आता स्ट्राईकला तो निकेश, याच्याकडून मात्र या 11 संघाला नक्कीच मोठ्या आशा असतील, कारण मोठे फटके वारंवार मारत असतो। निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते, नक्कीच फलंदाजाने अपील केलं होतं हा स्वैर चेंडू घोषित करण्यात यावा, परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत। पारदर्शकता ही पंचगिरी इथे आपण बघतोय। असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 5वं, जयशाचा पुढचा चेंडू राईट मोर्चा विकेट मारा करतोय निकेशाला। हा मात्र चेंडू खेळून करतोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव तर इथे पूर्ण होते। दुसरी धाव घेण्याचा कोणताही मानस नाहीये, कोणताही प्रयत्न नाहीये। धावसंख्या होती ती 2, 1-2, एक जबरदस्त असा हादरा बसला तो या 11 संघाला। विराजाच्या रूपाने, ज्याच्याकडे विराट फटके मारण्याची क्षमता होती, कुवत होती, परंतु झेलबाद होऊन परतला। हा मात्र चेंडू मात्र हवेमध्ये आहे, कव्हर मध्ये हा झेल होऊ शकतोय का? आणि दुसऱ्या गडाचं पतन। या क्रीडांगणावर छान पद्धतीचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय। आता स्ट्राईकला येतोय तो निकेश, ज्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, कारण खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर हिया 11 संघासाठी तारणहार तो ठरू शकतो, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2-2। नक्की तिथं संकटमोचकाची भूमिका पार पाडावी लागेल ती निकेश याला। सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते पार्थ्याचा काहीसा रनअप चुकतोय, पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय। ही 11 संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे व सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं। गती परिवर्तन केलेला चेंडू खेळून काढलेला आहे तो आता डीप ऑनच्या वरून पंचांकडून अधिकृत घोषणा येते षटकार असल्याची।
परंतु खऱ्या अर्थानं या फटक्यातून मात्र किरणांना आशा प्राप्त झाली असावी. या 11 संघामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय या फटक्यानिशी, कारण निकेशाला शेवटचा चेंडू पडेपर्यंत या क्रीजवर टिकून राहायचं आहे, कारण संकट मोचक म्हणून त्याला भूमिका पार पाडावी लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8. राऊंड विकेट मारा करतो, हा चेंडू खेळून काढतो तो डीप मिड विकेटच्या वरून गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावून 2 धावा काढल्या तर मुझफ्फर भाईंकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलग 2 षटकार मारलेले आहेत. नक्कीच आता काय रणनीती आखतोय निकेश. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलेला चेंडू, फलंदाज मात्र नक्कीच बीट होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. धावसंख्या झालेली आहे ते 2-14. या 11 संघाचा हा तारणहार संकटमोचक निकेश गती परिवर्तन करतोय. चेंडू लोअर फुल स्वरूपामध्ये, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा खेळून काढलेला फटका 2 धावांसाठी आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. मुझफ्फर भाईंकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या होती ती 16. खऱ्या अर्थानं सचिन साळुंके प्रतिष्ठानचा गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. झेल असल्याचा अपील करतात पंचांकडं. अपील मात्र फेटाळून लावतायत पंच. पारदर्शक पंचगिरी आपल्याला बघायला मिळते या मैदानावर. याची देही याची डोळा आपण बघतोय. पुन्हा जर धावून 2 धावा काढले तर 500 रुपयाचं पारितोषिक. हा मात्र बॅकफुटवर जाऊन खेळून काढतोय. डीप फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला फटका. 1 धाव तर पूर्ण झाली. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच तू मैबे आपल्याला बघायला मिळते. खराब असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. खराब कॉलिंग बघायला मिळतोय. नक्कीच या गोष्टीकडं या 11 संघाला आत्मपरीक्षण करावं लागल. 2 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या होती ती 17. आपण बघितलं जर गोलंदाजीचं जर पृथक्करण बघितलं तर पहिलं षटक टाकलं होतं ते जयेशने. त्याने केवळ धावा दिल्या होत्या. 2 धावा देऊन त्यांनी 2 गाड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. तर दुसरं षटक टाकलं पार्थ्याने, ज्याच्यामध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्यात, ज्याच्यात निकेशाच्या बॅटमधून निघालेले 2 खणखणीत षटकार आहेत. आता मॅन फ्रॉम द पेसारी कौस्तुभ गोलंदाजीच्या आक्रमणासाठी येतोय. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. सचिन साळुंके प्रतिष्ठानचा गोलंदाज पेसारी त्याचा स्थानिक संघ आणि आता प्रतिनिधित्व करतोय तो सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाचं. कारण फलंदाज आणि गोलंदाज आपण बघतोय. स्ट्राईकला असणारा फलंदाज निकेश आणि कौस्तुभ हे दोन्ही खेळाडू हे पेसारी संघाचे आहेत. 14 ते 15 बॉलांचा रनअप राईटमवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू हा मात्र बॅकफुटवर जाऊन खेळतोय वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. इथे मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागते. ते या 11 संघाला जेवढी जास्त स्ट्राईक ही निकेशकडे राहील तितकंच फायद्यात असेल ते या 11 संघाच्या दृष्टीनं. आता स्ट्राईकला आलेला कमळपाडा संघाचा स्थानिक खेळाडू प्रणय, ज्याची नैतिक जबाबदारी असेल की आपण 1 धाव घेऊन आपल्या सिनियर खेळाडूकडं स्ट्राईक द्यावी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. इथे बघूया इथे धावचित होतोय का. धावचित करण्याची मात्र नक्कीच संधी मिळाली असती, कारण त्यांना गळाला लावायचा आहे मोठा मासा. सचिन साळुंके प्रतिष्ठान रणनीती आखतोय की निकेशाला लवकरात लवकर कशा पद्धतीने बाद करता येईल, कशा पद्धतीने
निकेशसाठी 2 धावा धावून काढल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मुझफ्फर भाईंकडून कौस्तुभेचा पुढचा चेंडू. हा मात्र ही मात्र बॅटची कडे घेतलेली आहे. झेल होतोय का? झेल मात्र काही होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा एका धावेची भर धावसंख्या होती ती 20. 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. ही आहे 11. आपण बघतोय कौस्तुभ तेच तर्रार पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण आपला मित्र संघ सहकारी जरी प्रतिस्पर्धी असला तरी त्याला त्याचा खेळ चांगला ठाऊक आहे. 3 चेंडू टाकलेत. अतिशय टिचून गोलंदाजी करतोय, कंजुशीने गोलंदाजी करतोय. गती परिवर्तन केलेला हा चेंडू. केवळ एकेरी धावे ते धावसंख्या झालेली आहे ती 21. यानंतर होणार सामना शर्वी 11 वर्सेस अंश 11. दोन्ही संघ नायकांनी तयारीत राहायचं नाणेफेकीसाठी. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हा मात्र डिपिंग विकेटच्या दिशेने खेळून काढलेला फटका. जयेश तिथे होता. 1 धाव फक्त मिळते. नक्कीच झेल होऊ शकला असता, परंतु आपण जेवढं म्हणतोय तेवढं सोपं नाहीये क्रिकेट, कारण सूर्याची किरण ही नक्कीच त्याच्या डोळ्यामध्ये पडत असतील. केवळ या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 5. आपण बघतोय मोठ्या फटक्याची अपेक्षा बाळगून येतो या 11 संघ. प्रणयाच्या बॅटमधून हा फटका येणार का? हा मात्र येतोय डीप मिड विकेटच्या वरून. गगनभेदी गगनचुंबी षटकार. खऱ्या अर्थाने आपण बघतो की दुसऱ्या षटकाचा शेवट मात्र याच्यासाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा गोड कशा पद्धतीने केला तो बॅट मधून निघाला फटका. प्रणय याच्या खणखणीत डीप मिड विकेटच्या वरून षटकार. धावसंख्या झालेली ती 28. आपण गोलंदाजीचं पृथक्करण बघतोय. जयेशाने पहिलं षटक टाकलं ज्याच्यामध्ये केवळ धावा दिल्या 2, ज्याच्यामध्ये 2 गड्यांना माघारी धाडलं. दुसरं षटक टाकलं प्रार्थने. शर्वी 11 चे संघमालक आणि संघनायक उपस्थित आहेत. श्री राजेश पाटील तिथे उपस्थित आहेत. सर्व खेळाडूंनी स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे. शर्वी 11 चे 11 खेळाडू आपण स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे. पुन्हा एकदा 2 धावांसाठी निकेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मुझफ्फर भाईंकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शेवटचं षटक कोण घेऊन येतोय? चैतन्य राऊत. चैतन्य राऊत संघनायक शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या स्वतःच्या हातात घेतोय. आणि समोर उभा आहे तो निकेश. लेग ब्रेक गोलंदाजी करतोय. नक्कीच उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू दंडित केलं जाते पंचांच्या मार्फत आणि अवांतर धाव मिळते. धाव संख्या होती ती 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवून आणला जातोय. या इनिंग मधील पहिली अवांतर धाव वाईटच्या स्वरूपातील. चैतन्याचा पुढचा चेंडू खेळून काढते तो शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. 1 धाव मात्र मिळते. नक्की तिथे दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवली होती. आता स्ट्राईकला येतोय तो प्रणय. प्रणयसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावून 2 धावा काढल्यास मुझफ्फरभाईंकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हा मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. याला म्हणतात आत्महत्या करणं.
स्वीपचा फटका मारण्याचा मोह मात्र प्रणयला आवरता आला नव्हता, ज्याने मागच्या षटकामध्ये खणखणीत षटकार मारला होता. पुन्हा एकदा चैतन्य राऊत फ्लॅटेड डिलिव्हरी अप करतोय. इथे मात्र फलंदाजाला मात्र एक आमिष दाखवतोय. आता स्ट्राईकला तो फलंदाज असणं अपेक्षित होतं या 11 साठी, ज्याची गरज होती तो मात्र फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकर म्हणून येतोय. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निकेशसाठी. मुझफ्फर पल्लवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आपण बघतोय विद्यमान स्थिती हिया 11 संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला व गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं सचिन साळुंके प्रतिष्ठान या संघाला. पहिलं षटक मात्र खऱ्या अर्थानं सचिन साळुंके संघाच्या गोलंदाजाने गाजवलं. 2 धावा देऊन 2 गड्यांना माघारीत आणलं होतं. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपली सामन्याची सूत्र निकेशने आपल्या हातामध्ये घेतली व पार्थच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्या. त्यानंतरचं षटक टाकले ते कौस्तुभ याने, ज्याच्यामध्ये धावा आल्या 11. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेली धावसंख्या झालेली आहे ती 31. चैतन्य पुन्हा एकदा चला सामना चालू ठेवायचा आहे, वेळ दौडू नका. हा मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू जातो तो टीम विकेटच्या वरून. गगनभेदी गगनचुंबी मॅक्सिमम षटकार. सामना चालू ठेवायचा, अजून एक सामना खेळवायचा आहे. पंचांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि मी जो सामना चालू आहे या आपल्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण वेळ दौडू नका. पुन्हा एकदा 2 धावांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चैतन्याचा पुढच्या चेंडूचा सामना करतोय तो निकेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. इथे मात्र एक धाव पूर्ण होते का, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 500 रुपयाच्या पारितोषिकाला मुक्तोय. एकच धाव मिळते. चला शर्वी 11 चा संघनायक आणि अंश 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना शर्वी 11 वर्सेस अंश 11. दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला सामना चालू ठेवायचा आहे. धावसंख्या आहे ती 38. आपण बघतोय सुस्थितीमध्ये आपण या 11 ला बघतोय, कारण त्यांनी 50 धावा धावफलकावर लावण्याचं एक उद्दिष्ट ठेवलं होतं. ते उद्दिष्ट मात्र कुठं तरी आपल्याला माघारी पडताना बघायला मिळतंय. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागते ते हिया 11 संघाला आणि फायनल टार्गेट बनतंय ते सचिन साळुंके संघासाठी 40 धावांचं. चला अंश 11 आणि पूर्वी 11. आपण बघतोय की निर्धारित 4 षटकांचा जो सामना झाला त्याच्यामध्ये बघतोय की गोलंदाजाचं पृथक्करण बघितलं. मी मुझफ्फर पल्लवकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते 500 रुपयाचं पारितोषिक वितरण करायचं आहे. अंश 11 आणि शर्वी 11 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. आपण अंश 11
आणि शर्वी लायन्स संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आपण. पुढील सामना आपल्या दोन संघामध्ये होणार आहे. तरी लवकरात लवकर नाणेफेक करून 40 घ्यायची आहे. धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आता आपण लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. त्यामुळं विद्यमान संघाला मी विनंती करतो की आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला. अभिषेक म्हात्रे, आपण स्टेज मध्ये यायचं आहे. माननीय श्री सचिनजी साळुंके, माननीय श्री सचिनजी साळुंके यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं इथे. चला पंच, जुना बॉल, जुना बॉल. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे अंश 11 संघाने. तर प्रथमतः आपण काय घेणार? आपण नाणेफेक जिंकलेले आहात आणि समोरच्या संघासमोर धन्यवाद दोन्ही संघांना. सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. सचिन साळुंके प्रतिष्ठान आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. वेळ दौडायचा नाही, कारण सूर्यास्ताकडे वळतोय आणि आपल्याला अजून एक सामना घ्यायचा आहे. चला सहकार्य करा. चाळीस धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आलेली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय, सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाची. चला पंचांना देखील एक नम्र विनंती आहे की आपण खेळाडूंना सूचना करा की आपल्याला सामना लवकरात लवकर चालू ठेवायचा आहे. आता ही 11 संघाकडून सलामीचं षटक कोण घेऊन येतोय? देवांग, सलामीचा गोलंदाज देवांग, कारण तुम्हाला 40 धावा लढवायच्या आहेत. सचिन साळुंके संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. चैतन्य आणि तेजस ही सलामीची जोडगोळी आपण मैदानामध्ये बघतोय. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकला जातोय देवांग याच्या माध्यमातून. पायावर चेंडू आदळतोय, पायची चापील केलं जात आहे. पंचांना मात्र काहीच रस नाही आहे या अपिलामध्ये. केवळ आणि केवळ या अपिलामध्ये उत्साह होता, परंतु आत्मविश्वासाची कुठेतरी कमतरता आहे पंचांनी निदर्शनास आणून दिलंय. पुढचा चेंडू देवांगाच्या माध्यमातून टाकला जाईल. हा मात्र चेंडू हवेत आहे. कव्हर मध्ये झेल बाजवतोय का? पहिल्या गड्याचं पतन 0 या धावसंख्येवर. गोल्डन डकची शिकार चैतन्यच्या स्वरूपामध्ये पहिला मोहरा बाद होतोय. चैतन्य राऊत याच्या रूपानं पहिला मोहरा बाद होतोय, कारण आपल्याला प्रत्येक षटकामागे सरासरी राखायची आहे ती केवळ आणि केवळ 10ची. देवांगेचा पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. बॅकफुटवर जाऊन खेळून करतोय. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या वरून खणखणीत षटकार. धावसंख्या होती ती 6. एक बाद 6. चैतन्याच्या जाण्याने फारसं काही नुकसान होणार नाही अशी शाश्वती देतोय फलंदाज. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाची धावसंख्या होती ती
चला जिजा 11 संघाचे सर्व खेळाडूंनी व्हॉलेंटियर राहायचं आहे. जिजा 11 जे कोणी खेळाडू उपस्थित असतील त्यांनी व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडायची आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका. इथे मात्र बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच हा जेलबाद होऊन परततोय फलंदाज. फलंदाजाचं नाव आहे प्रतीक, ज्याने मोठे फटके मारले होते षटकार आणि चौकार. त्याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लावला जातोय. धावसंख्या झालेली आहे ती 2-10. साठी उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय की त्यामधील चैतन्य तर बाद झालंय. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ षटकार आणि चौकार मारून बाद होते तो प्रतीक. तेजस कामत अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवर आहे आणि आता आलेला फलंदाज आहे तो जयेश. देवांगेचा पुढचा चेंडू हा मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय जयेश, परंतु बॅट आणि बॉलचं कोणतेही मनोमिलन होताना बघायला मिळत नाही आपल्याला. षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 2-10. सरासरी मात्र योग्य पद्धतीने राखलेली आहे ती सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाने. आता बघूया पुढचा खेळ कशा पद्धतीने साकारतोय, कारण 18 चेंडू आणि 30 धावा. चला मन 11 पेजारी सुद्धा खेळाडू असेल त्यांनी सुद्धा इथे व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडायची आहे. मन 11 स्वराज जे खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांनी तिथे व्हॉलेंटियर राहायचं आहे. जिथे बॉल जाते तिथे तुम्ही राहा फक्त. जर या दोन्ही संघाचे खेळाडू तिथे राहिलेत नाही तर त्यांना पुढील सामन्यासाठी पेनल्टी देण्यात येईल. मन 11 आणि स्वराज 11. आता स्ट्राईकला येतोय तो कामत, तेजस कामत, आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे तो निकेश, ज्याने छान पद्धतीने फलंदाजी करून आपल्या धावसंख्येला योग्य आकार देण्याचं काम केलं होतं. तो आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच तुला अष्टपैलूत्व सिद्ध करायचं आहे. पहिला चेंडू राऊंड विकेट मारा करतोय. हा मात्र चेंडू खेळून काढतोय तो डीप विकेटच्या दिशेनं झेल होतोय. तेजस कामत गोल्डन डंकची शिकार होऊन परततोय. क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा खेळ, क्षणाक्षणाला चित्र बदलवणारा खेळ, नाट्यमय घडामोड आपल्याला प्रत्येक चेंडूवर बघायला मिळते. कारण पहिल्याच चेंडूवर बळी प्राप्त केलेला आहे तो निकेश याने, आणि आपले इरादे मात्र नक्की स्पष्ट केलेले आहेत. आपल्याला संघ मालकाने अष्टपैलू खेळाडू म्हणून का संघ बांधणीसाठी उतरवलंय याची प्रचिती आणताना निकेशाचा पुढील चेंडू. गती परिवर्तन केले. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वर झेल होतोय. निकेश ऑन फायर. असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व 5व पहिली हॅट्रिक होणार का? हॅट्रिकचा चेंडू निकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड विकेट मारा करण्यासाठी. फलंदाज आहे तो विनिकेत.
कशा पद्धतीने सामोरा जातोय आता विकेशच्या गोलंदाजीला. निकेश ऑन फायर. हा मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू जाते तो फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग वर चेंडू अडवला जाते तोपर्यंत एक धाव घेण्याची नामी संधी. नक्कीच एक षटक मात्र नाट्यमय घडामोड घडवेल याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण धावसंख्या आता होते ती 11. खऱ्या अर्थानं धावसंख्येला पूर्णविराम देण्यासाठीच निकेशाला संघनायकाने चेंडू हातात दिला होता. पुन्हा एकदा गती परिवर्तन करतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव तर इथं पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. एका धावेची भर धावफलक सांगतोय मला 11 गाठलेला आहे तो 12. धावफलक सांगतोय 2 बाद. हा मात्र चेंडू छान पद्धतीने प्रॉपर टायमिंग होते. आता डीप लॉंगॉनच्या वरून षटकार. टर्निंग पॉइंट होऊ शकतोय. वाघाच्या तोंडाला रक्त लागणं म्हणजे काय याची प्रचिती नक्कीच या 11 ला येऊ शकेल काय हा प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये घुमतोय. कशा पद्धतीने आता पुढचं षटक टाकलं जाईल. दुसरं षटक टाकलं होतं निकेशने. 4 चेंडू मात्र या 11च्या बाजूने पडले होते. परंतु एका चेंडूवर विनिके त्याच्या बॅटमधून खणखणीत षटकार निघाला. त्यानंतर मात्र झेल उडाला होता. झेल मात्र सुटतोय तो विनिकेतचा. जखमेवर मीठ सोडणं म्हणजे काय हे पुढच्या षटकामध्ये विनिकेत दाखवेल का. विनिकेत याने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारामागे अमित झा कडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावा. आता बघूया कशा पद्धतीने पाठलाग करतोय सचिन साळुंके प्रतिष्ठान आपल्या या धावसंख्येचा. कमळपाडा संघाचा हा युवा गोलंदाज. हा मात्र चेंडू जातोय का. चेंडू जातो तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. षटकार. ₹100 रुपयाचं पारितोषिक असं मानकरी ठरतोय विनिकेत. अजून 4 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येकाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलेला हा चेंडू. चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. धाव संख्या होती ती 26. इथे मात्र आपण बघतोय की या षटकारांशी सामन्याचं समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 14 धावा. जयेश स्ट्राईकला येतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन करतोय. स्वीपचा फटका. चेंडू खेळून काढतोय तो. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. कारण आता परिपूर्ण जाणीव झालेली आहे ती साळुंके प्रतिष्ठान संघाला की सामना आपल्या हातामध्ये हळूहळू त्याच्यावर आपली पकड मात्र छान पद्धतीने बसत आहे. फक्त आपल्याला षटक व्यवस्थित खेळून काढायचा आहे. प्रत्येकाचा पुढचा चेंडू.
हा मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळून करतोय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वरून खणखणीत षटकार. विनिकेत याच्या बॅट मधून 200 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. खऱ्या अर्थानं आता आपण बघतो की सामन्यावरची जी पकड आहे ती अतिशय मजबूत झालेली आहे सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाची. आता केवळ धावा हव्यात. धाव संख्या झाली ती 33. धावसंख्या झालेली आहे ती 33 आणि आता केवळ गरज आहे ती 7 धावांची. प्रतिकेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळतोय. चेंडू जातोय तो पुन्हा एकदा फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. हा मात्र षटकार क्रमांक 4 आणि इथे सचिन साळुंके विजयी. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. या 11 विरुद्ध सचिन साळुंके प्रतिष्ठान या संघादरम्यानची लढत झाली. यामध्ये सचिन साळुंके प्रतिष्ठान चला सामनाविरुद्ध पारितोषिक जातोय विनिकेत